नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा, यातला एकही प्रश्न तुम्ही स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजे 27 ऑगस्ट 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 27 ऑगस्ट रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक ए, जागतिक रॉक पेपर सीझर्स दिन. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 27 ऑगस्टला जागतिक रॉक पेपर सीझर्स दिन असतो. रॉक पेपर आणि सीझर्स या पारंपरिक हाताच्या खेळाचा उत्सव या दिवशी साजरा केला जात असतो. या व्यतिरिक्त 27 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय लॉटरी दिन देखील असतो. जगभरातील लॉटरी संस्कृतीला ओळख देण्यासाठी या अनौपचारिक दिवस साजरा केला जातोय. आणि 27 ऑगस्टला हॅमबर्गरचा उत्सव देखील असतो आणि हॅमबर्गरचा उत्सव म्हणून राष्ट्रीय बर्गर दिन साजरा केला जातो या दिवशी. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा. प्रश्न दुसरा, भारत इंटरनॅशनल राईस कॉन्फरन्स 2026 कुठे आयोजित करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारत मंडपम, नवी दिल्ली येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. नोव्हेंबर 2025 ते मार्च 2026 या 5 महिन्यात भारताने 26 महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये 4.79 दशलक्ष टन तांदूळ निर्यात केलेला आहे आणि त्याची किंमत जी आहे ती एकूण 23,476 कोटी इतकी झाली. आणि मागील 3 वर्षातील या काळाच्या तुलनेमध्ये यंदा निर्यातीच्या किमतीमध्ये 1.1% आणि प्रमाणामध्ये 5.6% वाढ झालेली आहे. आणि संयुक्त अरब अमिरातील तांदूळ निर्यातीत जबरदस्त पाहायला मिळाले आणि येथे निर्यातीच्या किमती 65% आणि प्रमाणामध्ये 64% वाढ दिसून आली. या संमेलनाचा मुख्य उद्देश म्हणजे तांदूळ निर्यातीचे प्रमाण वाढवण्यापेक्षा विविध आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक खाद्यपदार्थांतील भारतीय तांदळाचा वापर वाढवण्यासाठी बाजार आधारित धोरण राबवणं असा होता. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा. प्रश्न तिसरा, भारतातील 15 मीटर मल्टी ॲक्सिल स्लीपर बससाठी पहिली अनुपालन प्रमाणपत्र कोणत्या संस्थेने जारी केलेली आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आंतरराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान केंद्र ICAT यांनी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 26 ऑगस्ट 2026 रोजी मानेसर, हरियाणा इथे ICAT म्हणजे इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी हा फुल फॉर्म आहे त्याचा, यांनी 15 मीटर मल्टी ॲक्सिल स्लीपर बससाठी पहिलं अनुपालन प्रमाणपत्र दिलेलं आहे. हे प्रमाणपत्र सिनेटी ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला केंद्रीय मोटार वाहन नियमांच्या आधारावरती मिळालेलं आहे. आणि ही 15 मीटर मल्टी ॲक्सेल स्लीपर बस भारतामध्ये प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी असलेल्या सर्वात लांब बसपैकी एक आहे. आणि चाचणी प्रक्रियेमध्ये बसची संरचना, अग्निसुरक्षा, प्रवाशांसाठीची आरामदायी सोयी आणि आपत्कालीन परिस्थितीची सुरक्षा यावरती देखील भर देण्यात आलेला आहे. आणि या प्रणालीमुळे 15 मीटर मल्टी ॲक्सेल स्लीपर बस लॉंग डिस्टन्स प्रवासासाठी अधिकृतपणे वापरता येणार आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न चौथा, 25 ऑगस्ट 2026 रोजी ISS बाहेर 6.5 तासांची अंतराळ मोहीम पूर्ण करणारे अंतराळवीर कोण होते? 25 ऑगस्ट 2026. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अनिल मेनन आणि सोफी ॲडेनॉट असं अंतराळवीरांची नावं आहेत. महत्त्वाचे पॉइंट्स पहा.
25 ऑगस्ट 2026 रोजी नासाचे अनिल मेनन आणि युरोपियन स्पेस एजन्सीच्या सोफी ॲडेनॉट यांनी 6.5 तासांची स्पेसवॉक पूर्ण केलेली आहे आणि या स्पेसवॉकला US स्पेसवॉक 98 असं नाव मिळालेलं आहे, लक्षात घ्या. आणि ती सकाळी 8:27 वाजता सुरू झाली आणि दुपारी 2:57 संपली होती. ठीक आहे. आणि दोघांनी ISSच्या Z1 ट्रस भागावरती नवीन KU बँड कम्युनिकेशन अँटेना बसवलेला आहे आणि हाच मिशनचा मुख्य उद्देश होता. ठीक आहे. आणि या मिशनमध्ये अमेरिका आणि युरोपियन स्पेस एजन्सी हे 2 मुख्य देश सहभागी होते. या स्पेसवॉकने ISS वरच्या संप्रेषण व्यवस्थेची देखभाल यशस्वीपणे केलेली आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 5वा. DRDOने स्वदेशी मिलिटरी कॉम्बॅट पॅराशूट सिस्टीम म्हणजेच MCPS ची उच्च उंची चाचणी कुठे केलेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, न्योमा मूद ड्रॉप झोन, लडाख येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 26 ऑगस्ट 2026 रोजी DRDOने लडाखमधील लेह जिल्ह्यामध्ये न्योमा मूद ड्रॉप झोन येथे स्वदेशी मिलिटरी कॉम्बॅट पॅराशूट सिस्टीमची उच्च उंचीवरती चाचणी घेतलेली आहे आणि यावेळी पॅराशूटची उडी जी आहे ते 22,000 फूट उंचीवरून घेण्यात आली आणि बाहेर तापमान उणे 15 अंश सेल्सिअस इतके होते. मिलिटरी कॉम्बॅट पॅराशूट सिस्टीम हे भारतीय सैन्याच्या उच्च उंचीवरती तैनातीसाठीचं खास बनलेलं स्वदेशी पॅराशूट आहे. ठीक आहे. आणि MCPS ची याआधी ऑक्टोबर 2025 मध्ये 32,000 फूट उंचीवरती पण चाचणी झाली होती. भारतीय सशस्त्र दलात वापरात येणारी अशा प्रकारच्या तैनातीसाठीची सक्षम देशातील ही एकमेव पॅराशूट प्रणाली असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 6वा. डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी कोणत्या देशामधील आंतरराष्ट्रीय सहकार्यावरती भर दिलेला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, ग्लोबल साऊथ मधील देशांमधील सहकार्य. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी कौशल्यासोबतच मनाच्या क्षमतेचा विकास महत्त्वाचा असल्याचं ठामपणे सांगितलेलं आहे आणि भारताच्या क्षमता विकासात आंतरराष्ट्रीय सहकार्य खूप महत्त्वाचं आहे असं डॉक्टर सिंह यांनी स्पष्ट केलं. सातत्यपूर्ण शिक्षण देणाऱ्या प्लॅटफॉर्मची भूमिका दिवसेंदिवस वाढत आहे. IGOT म्हणजे इंटिग्रेटेड गव्हर्नमेंट ऑनलाईन ट्रेनिंग हे सरकारी अधिकारी आणि कामगारांसाठीचं असंच एक व्यासपीठ आहे आणि तिथे 40 लाखांहून अधिक लोक नोंदणीकृत आहेत असंही सांगण्यात आलं. आणि नवी दिल्लीमध्ये झालेल्या ग्लोबल चर्चेमध्ये बोलताना त्यांनी भारताला जागतिक स्तरावरती आपलं स्थान टिकवायचं असेल तर केवळ कौशल्य नव्हे तर मानसिक क्षमता वाढवणंही तितकंच आवश्यक आहे असं स्पष्ट केलेलं आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 7वा. महाराष्ट्राचे नवीन लोकायुक्त म्हणून कोणी शपथ घेतली आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक B, न्यायमूर्ती अनिल शुक्रे असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. 25 ऑगस्ट 2026 रोजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी महाराष्ट्राचे लोकायुक्त म्हणून शपथ घेतली. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी त्यांना शपथ दिलेली आहे. न्यायमूर्ती सुनील शुक्रे हे याआधी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते आणि त्यांनी मुंबईमध्ये महाराष्ट्राचे लोकायुक्त म्हणून आत्ता पदभार स्वीकारलेला आहे. महाराष्ट्रात ते देशात लोकायुक्तांची संकल्पना सर्वप्रथम वापरणारे राज्य आहे म्हणजे आपले राज्य. आणि 1971 मध्ये महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र लोकायुक्त आणि उपलोकायुक्त अधिनियम मंजूर केलेला आहे. तिसरा मुद्दा लक्षात ठेवा सर्वाधिक, आणि हाच कायदा राज्यातील लोकायुक्त कार्यासाठी मुख्य आधार मानला जातो. महाराष्ट्राच्या लोकायुक्त पदाचा कार्यकाळ जो आहे तो 5 वर्षांचा असतो आणि महाराष्ट्रातील भ्रष्टाचार आणि गैरप्रशासनाच्या तक्रारीमधील चोख चौकशीसाठी लोकायुक्त संस्था अत्यंत महत्त्वाची आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 8वा.
भारत आणि व्हिएतनाम तटरक्षक दलामधील 7वी उच्च स्तरीय बैठक कुठे झालेली आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक सी, चेन्नई येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारत आणि व्हिएतनाम तटरक्षक दलाची 7वी उच्चस्तरीय बैठक चेन्नई येथे झालेली आहे. ही जी बैठक आहे ती 2015 मधील द्विपक्षीय कराराच्या आधारावरती आयोजित केली गेली होती आणि बैठकीला भारतीय तटरक्षक महासंचालक परमेश शिवमणी आणि व्हिएतनाम कोस्ट गार्डचे कमांडंट मेजर जनरल लुओंग दिंग हांग यांनी सहअध्यक्षता केली आणि यावेळी दोन देशांनी सागरी सहकार्य आणि अधिक मजबूत करण्यावरती चर्चा केली. सागरी शोध मोहीम म्हणजे SAR, कायद्याची अंमलबजावणी, प्रदूषण प्रतिबंध आणि क्षमता विकासावरती विशेष भर देण्यात आलेला आहे या चर्चेमध्ये. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा. प्रश्न 9वा. भारत आणि अमेरिकेदरम्यान कोणत्या क्षेत्रातील सहकार्याबाबत चर्चा झाली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नागरी अणुऊर्जा सहकार्य. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारत आणि अमेरिकेने नागरी अणुऊर्जा सहकार्य मजबूत करण्यावरती चर्चा केलेली आहे. ही जी भेट आहे ती आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या आगामी ऑटोमिक टेक्नॉलॉजीज लायसन्स्ड फॉर ॲप्लिकेशन ॲट सी या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवरती झाली आहे. दुसरा मुद्दा लक्षात घ्या. या कार्यक्रमामध्ये समुद्रातील नागरी जहाजांना ऊर्जा देण्यासाठी लहान मॉड्युलर अणुभट्ट्यांचा वापर तपासला जाणार आहे आणि या भेटीमध्ये भारत अमेरिका नागरी अणु ऊर्जा सहकार्य अधिक मजबूत करण्यावरती भर दिला गेलाय. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 10वा. अमेरिकेच्या DHSने H-1B कॅप सब्जेक्ट पिटिशनसाठी किती अतिरिक्त शुल्क प्रस्थापित केले आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक डी, $1,03,265 अमेरिकन डॉलर इतकं. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने म्हणजेच DHSने H-1B कॅप सब्जेक्ट पिटिशनसाठी $1,03,265 अमेरिकन डॉलर इतके अतिरिक्त शुल्क करण्याचा प्रस्ताव दिला आहे. H-1B कॅप सब्जेक्ट पिटिशन भरताना हे अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. ॲडव्हान्स्ड डिग्री होल्डर्ससाठी असणाऱ्या H-1B कॅप सब्जेक्ट पिटिशनवर सुद्धा हेच नियम लागू होतील आणि DHSच्या मते नवीन शुल्कामुळे दरवर्षी सुमारे 8.8 अब्ज अमेरिकन डॉलर इतका महसूल मिळू शकेल किंवा मिळणार आहे असा त्यांचा अंदाज आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 11वा. भारतामध्ये बायोचार आधारित स्वैच्छिक कार्बन बाजार प्रकल्पाच्या संदर्भात कोणत्या दोन संस्थांचा उल्लेख आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ICAR, CCARI गोवा आणि कोअर कार्बनेक्स सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्था आहेत. यामध्ये महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ऑक्सिजन कमी असताना सेंद्रिय जैवभार तपासून बायोचार बनवला जातो आणि यात जवळपास 70 ते 90% स्थिर कार्बन असतो आणि बायोचारचा pH जो आहे तो साधारण 7.5 ते 10.5 दरम्यान असतो. म्हणजेच तो अल्कधर्मी असतो आणि त्याच्या सूक्ष्म छिद्रांमुळे मातीतील उपयोगी सूक्ष्मजीवांना जागा मिळते. ठीक आहे, पहिला पॉइंट लक्षात ठेवा. आणि बायोचारमुळे माती पाणी धरून ठेवते आणि त्यामुळे दुष्काळामध्ये पिकांना मदत मिळते. नायट्रोजन आणि अमोनिया सारखी पोषक द्रव्ये धरू शकते माती त्यामुळे खतांचा वापर अधिक परिणामकारक होतो असा त्याचा उपयोग आहे. आणि ICAR आणि CCARI गोवा आणि कोअर कार्बनेक्स सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड बरोबरती बायोचारवरती अधिक कार्बन बाजार प्रकल्प चालवतो. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. 26 ऑगस्ट 2026 रोजी नेपाळमधील कोणत्या दोन नदी प्रणालीला अचानक पुराचा फटका बसला? ठीक आहे, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भोतेकोशी आणि त्रिशुली असं त्या नद्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा.
26 ऑगस्ट 2026ला अचानक पूर आल्यामुळे नेपाळमधील भोते, कोशी आणि त्रिशूली नद्यांना फटका बसलेला आहे. भोते, कोशी आणि त्रिशूली नद्या मध्य नेपाळमधल्या हिमालयीन नदी व्यवस्थेचा भाग आहेत, हे लक्षात घ्या. आणि हिमालयीन तीव्र उतार आणि अरुंद दऱ्या अचानक पूर येण्याची शक्यता वाढवतात. तिबेटमध्ये भूकंप 4.4 तीव्रतेचा झाल्यानंतर भूस्खलन किंवा हिमस्खलन झाल्याने हा पूर निर्माण झाला असं मानलं जात आहे. आणि नेपाळ पर्यटन मंडळाने सुमारे 400 प्रवासी बेपत्ता असल्याची प्राथमिक यादी जाहीर केली. यामध्ये 105 भारतीय तसेच 37 अनिवासी भारतीय प्रवाशांचा समावेश आहे. खूप मोठी जीवितहानी झालेली आहे. ठीक आहे, तर आपले आजचे 27 ऑगस्ट 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.